1341 कोटी रुपये जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यासाठी म्हटलेलं आहे. तुम्ही की 2215 कोटी रुपये काय नेमकं असं आहे. मी पुन्हा सांगतो, सातत्याने आम्ही GR काढतो आहोत. एक सिंगल GR नाही आहे, वेगवेगळे GR निघालेले आहेत. या सगळ्या GRची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते 2215 कोटी रुपये आहेत. 2215 कोटी 31,64,000 शेतकऱ्यांकरता. यातले जे खालपर्यंत पोहोचलेले आहेत ते 1829 कोटी पोहोचले आहेत. उरलेले 1-2 दिवसात पोहोचतील. याचं वाटप सुरू झाल्यानंतर त्याला पूर्ण होण्याकरता 10 ते 12 दिवस लागतात. पोहोचता येणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी अद्यापही. अशा ठिकाणी तातडीची म्हणजे पुनर्वसन आहेच, मात्र तातडीची मदतही त्या ठिकाणी आपण करतो आहोत. जसं मी सांगितलं, काही ठिकाणी लोकांचं स्थलांतरण केलेलं आहे. ज्यांचं स्थलांतरण केलं आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची, जेवणाची व्यवस्था आपण केली आहे, राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. जोपर्यंत त्यांच्या भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जाईल. शरद पवारांचं म्हणणं आहे जनावरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान आहे, शेतीचं वेगळं नुकसान आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं नुकसान भरपाई देण्यात यावी असं म्हणणं. नाही, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही. वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो. म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत, जनावराच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत. त्याचं स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे. त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे, पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे, जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे. त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे पाहिजे, पण वाहून गेलेल्या जनावराचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे ते जनावराच्या संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू. काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचांनी किंवा जो ग्रामसेवक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावरं होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू. अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो. त्यामुळे घरांकरता, जनावरांकरता आणि शेतीकरता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.